नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मित्रांनो शेडच्या बाहेर आपल्या मेंढ्या आज आपण बाहेर काढलेले आहेत। तर बाहेर यासाठी काढले की त्यांचं त्या पहिले फिरस्ती मेंढ्या होत्या, तर त्यांच्या म्हणजे असं एकदम तणाव पण नाही आला पाहिजे त्यांचा, म्हणजे मांस असं त्यांना तणाव आला नाही पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं बाहेर सोडलेलं। आता सोडायला आपल्याला जवळपास एक तेव्हा सोडल्या होत्या 8 दिवसानंतर आपण आज सोडलेल्या त्यांना। तर बघा, सोडल्यानंतर मेंढ्या एकदम पद्धतशीर अशा चारा खात आहे, कुठंच पळत नाही आहे, ग्रुपमध्ये चरत आहेत। तर आपण यांचा तणाव नाही या म्हणून आपण सोडलेलं आहे, म्हणजे दमादमाने बंदिस्त आपण त्यांना करत आहोत। एवढ्या दिवसापासून त्या बंदिस्त होत्या तरी त्यांच्या शरीरावर काही परिणाम झाला नाही। जशी तब्येत होती पहिले तशी पण आता तब्येत त्यांची आहे। मला तर वाटतं बंदिस्तमध्ये पहिल्यापेक्षा त्यांची आता तब्येत सुधारलेली आहे, कारण की एका जागेवरतीच ते खायला त्यांना चांगलं भेटत असतात त्याच्यामुळे। तर आपण म्हणजे शेळीपालनापेक्षा मेंढीपालन 100% कधी योग्य आहे, कारण की बघा चरायला सोडलेलं आहे, कुठंच पळत नाही। मी एका जागेवर बसलेलो आहे आणि त्यांच्या विचारा खाली मुंडकं घालून चरत आहेत। शेळीचं जाता शेतीला फक्त शेंडा पाहिजे। या अशा पडित रानामध्ये शेळी कधी चरली तर काही पण होईल। बघा खाली काहीच नाही खायला, नुसतं कुसळ काळं असं खाली गवत आहे, त्याच्यातच ते खाली मुंडकं घालून आपलं खात आहेत। याच्या जागेवरती कधी मेंढ्या असत्या, आपलं शेळ्या असत्या, त्या नुसत्याच विरविर पळत राहिल्या असत्या। तर बघा, मेंढी पालन करा, किती म्हणजे शेळी पालनापेक्षा मेंढी पालन कधी फायदेशीर, कारण की आपण पहिले करून बसलेलो आहे। आपला नारी सुवर्णाचा मेल ही शेळी आत्ता मेंढी आत्ता जणली, एक 15-20 दिवस झाली, मेल तिच्या मागे लागत आहेत। आता ती पण मला तर वाटतं 15-20 दिवसात हिटवर येऊन, 15-20 दिवसाच्या आतच यायला पाहिजे, ती लवकरच हिटवर येऊन जाईन। मेल बघा एकदम जबरदस्त असा मेल आहे आपला, आणि तो मागही तो डॉर्पर आणि हा नारी सुवर्ण। इकडे नारी सुवर्ण मेंढीच पिल्लू, त्या पलीकडल्या मेंढीच आहे ती, ही पण नारी सुवर्णाची। असं आपलं मेंढी पालन। आणि आपल्या ज्या शेळ्या आहे त्या आपण शेडवरतीच ठेवलेलं आहे, कारण की त्यांना आणलं नाही, त्यांना आणलं असतं तर आपल्याला त्यांच्याच मागं पळावं लागलं असतं। हे बघा साईडने तुरीचं रान, मक्काचं रान आहे, इकडे तुरीचं रान आहे, या तुरीमध्येच त्या पळाल्या असत्या, पण ह्या काही तुरीत पळत नाही, यांना एका जागेवरतीच आपलं त्या खात राहतात। असं मेंढी पालनाचं फायदा म्हणजे प्रजनन क्षमता बाकी इतर शेळ्यापेक्षा चांगली आहे। शेळी एकदा जणल्यानंतर वर्षभर शेळी तर लागतच नाही, लोकांचं म्हणणे 7 महिने 6 महिन्यात जणती, वर्षातून 2दा जणती, 14 महिन्यातून 2दा जणती, असं काही नाही आहे। आपण करून बसलेलं सगळं, त्याच्यामुळं आपण तुम्हाला एक अनुभव सांगत आहोत। आहे तशा पण मग एक 100मधून 20% शेळ्या तशा आहे, आणि बाकीच्या तो जास्त लेटच लागतात। म्हणजे इतर नवीन ब्रीड घेतली तर आपल्या गावठीचं तर काही सांगू शकत नाही, ते कधी लवकर पण क्रॉस होतात। तर आपण असे आज या पडितामध्ये आपण शेळ्या सोडलेल्या आहे चरण्यासाठी। आता वाजलेले दुपारचे 12:30, ऊन भरपूर झालेले आहे, थोडा अर्धा तास चालल्यानंतर त्यांना शेडवरती घेऊन जाऊ। मेंढ्याची तब्येत वगैरे एकदम जबरदस्त आहे, मेंढ्या खाली झाल्या तरी तब्येत त्यांची खराब नाही झाली। बंदिस्तमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आला, गावठी सुद्धा आपल्या बंदिस्त होऊ शकतात। एक उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे। ते बघा, बरोबर तिच्या आईपाशी येईल ती, त्यात 5 चालू आई कुठे आहे तिची, अशा असतात। एकदम प्रामाणिक जात म्हटलं तर मेंढीची जात, कुठं इकडं तिकडं तोंड घालत नाही, काही नाही। याच्यात पण चारता होता आपण पळ्यामध्ये नंतर सोडू, नंतर कसं आहे इकडे चारणं झाल्यानंतर पळ्यामध्ये चारू। खायला बघा तुम्ही, एकदम काडी कचरं खाली वाळेल गवत आहे, वाळेल ते एकदम वाळलेलं गवत खाते। बघा आपला मेल वाळलेलं काडी कचरं सगळं खायासाठी म्हणलं तर मेंढी पालन आपण करायला पाहिजे।
कारण की एवढं काडी कचरं शेळ्या तर खाऊ शकत नाही. ज्या ठिकाणी हिरवं जास्त भेटत नाही त्या भागातील शेतकऱ्यांनी मेंढी पालन करायला पाहिजे. कारण की वाळेल काडी कचऱ्यावर सुद्धा आपले मेंढी उदरनिर्वाह करू शकते. असं नाही की पण हिरवं तर भेटतंच त्यांना ज्या त्या ऋतूमध्ये, पण पडीत रानामध्ये सुद्धा मेंढी पालन होऊ शकतं. वाळलेला चारा एकदम इथं कुठेही तुम्हाला हिरवं दिसणार नाही, त्या ठिकाणी त्या वाळलेलं खात आहेत बघा. तर एकदम फायद्याचा व्यवसाय मेंढी पालन. ठीक आहे, तर कोणाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असल्यास आपल्याला संपर्क करा, कधी मेसेज करा व्हॉट्सअपला. धन्यवाद.